महाराज हे सगळं कार्य झालं. त्यानंतर संत नामदेव महाराजांना समाधी घ्यायची होती, संजीवन समाधी. आणि त्या समाधी घेताना त्यांनी श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीची निवड केली. याच्या मागे नामदेव महाराजांचं प्रयोजन नेमकं काय होतं? मुळात पंढरपूर हे भूवैकुंठ आहे हम्म, आणि या पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाचं वास्तव्य आहे. अगदी संतांचं इथं आगमन होत असतं बरोबर. आणि अशा पंढरीमध्ये समाधी घेणं हा नामदेवांचा पहिल्यापासूनचा हट्टच होता. का हट्ट होता? तर त्याचं कारण नामदेव एका अभंगात सांगतात, मी पंढरपूरचा वतनदार आहे. हम्म, नामदेवांचा अभंग आहे, वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदनो, हम्म, सेवा करू तेथे नित्य महाद्वारी, नामाची उजरी जागवू तेथे, साधू संता शरण जाऊ मनोभावेन, प्रसाद स्वभावे देते घेते, नामामने आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाय हिरे वर देते. हम्म, ह्यातून उद्देश नामदेवांचा आपल्याला असा पाहायला मिळतो, मी पंढरपुरात जन्माला आलो. हम्म, पंढरपूर हीच माझी कर्मभूमी आहे. हम्म, पंढरपुरातच मला सगळ्या संतांची भेट झालेली आहे. पंढरपुरातच मला भगवंताच्या भक्ती प्रेम सुखाचा अतीव आनंद मिळाला. हम्म, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर मला पंढरपुरातच घडलेल्या आहेत, तर नामदेव देवाला विनंती करतात की नामा मने मज येतेचे वो ठेवी, हम्म, वास सदा देई चरणाजवळ. कसा प्रसंग आहे तो समाधीचा, फार मोठा आहे. उद्या कीर्तनामध्ये या तुम्हाला ऐकायला मिळेल. हम्म, प्रसंग असा आहे, आषाढी वारीच्या वेळेसच नामदेवराय विस्ताराचं काम कारण पंजाबमध्ये राहिलेत नामदेवराय बरेच दिवस, 20 वर्ष राहिलेले आहेत. तो इतिहास थोडासा राहिला आपला सांगायचा. पण पंजाबमध्ये असं फार मोठं कार्य नामदेवांनी केलेलं आहे की ज्या वेळेस अल्लाउद्दीन खिलजीनं उत्तर हिंदुस्थानातून आक्रमण केलं, त्यावेळेस ते आक्रमण थोपवण्यासाठी सगळे एक संध केले पाहिजेत लोक. त्याकरता नामदेव तिथे गेलेला आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. आणि त्यांच्या ठिकाणी धर्माची जागृती, भक्तीची जागृती नामदेवांनी केली. नामदेव पंजाबमध्ये गेल्याबरोबर काय लोकांनी काय पायगड्या टाकल्या नव्हत्या, या संत आले असं काय नव्हतं. सर्वसामान्यप्रमाणे नामदेवांची परीक्षा घेतलेली तिथं. पहिल्यांदाच जाताना दिल्लीमध्ये प्रसंग घडलेला आहे. मुसलमानी राजानं गाय कापली आणि सांगितलं तुझं उठवली तर आम्ही तुझे भक्त होऊ, नाही उठवली तर तुला मुसलमान धर्म स्वीकारावा लागेल. नामदेव म्हणजे ठीक आहे, 3 दिवसात मी उठवतो गाय. हा प्रसंग आहे. आजही त्या लोधी रोडला त्या गायीचं आणि त्या बछड्याचं, गायीच्या बरोबर बछडा बी होता, एक मंदिर आहे नामदेवांच्या मूर्तीचं लोधी रोडला. ती जागा जिथं हा प्रसंग घडला त्या जागेवरच ते मंदिर बांधलेलं आपल्याला आजही पाहायला मिळतं. मग तिथं 3 दिवसामध्ये ती गाय उठली. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस गाय उठली त्यावेळेस नामदेव देवासंग भांडू लागले, देवा इतका उशीर लावला, 3 दिवस मला भजन करायला लावलंस, तू का आला नाहीस? देव म्हणले कसं येणार, तूच म्हणला मी 3 दिवसात उठवलं. तू जर म्हणला असता 3 सेकंदात उठवतो तर 3 सेकंदात मी इथं आलो असतो, म्हणजे उठवले असते, मला काय अवघड होतं, म्हणजे काहीच अवघड नव्हतं मला. पण तू 3 दिवस म्हणल्यामुळे 3 दिवस मला वाट बघावं लागली म्हणले. तो प्रसंग पहिला. तिथनं पंजाबमध्ये एंट्री नामदेवांनी केल्यानंतर प्रसंग असा घडला, एक गाव आहे बटीवाल नावाचं. त्या बटीवाल नावाच्या गावामध्ये असा एक प्रसंग आहे, तिथे एक मोठी विहीर आहे गावाच्या बाहेर आणि त्या विहिरीमध्ये एक भूत होतं. ते भूत गावातल्या लोकांना पाणी भरून देत नव्हतं किंवा तिथं गेला तरी मनुष्य रिटर्न माघार येत नव्हता. लोकांना त्रास होत होता. नामदेव त्या गावामध्ये गेले. ते विणा वगैरे गळ्यामध्ये असले, नामचिंतन मुखामध्ये असलेलं, हा भक्त दिसतोय म्हणले. हा जर खराच भक्त असेल तर भूताला मारल, खोटा असेल तर भूत ह्याला मारून टाकल, असं लोकांनी गावातल्या समजूत केली. आणि नामदेवाला सांगितलं, हे तुला जर आमच्या गावात एंट्री पाहिजे असेल तर त्या विहिरीतलं पाणी घेऊन ये आणि मग आमच्या गावात ये. त्याला एक नामदेवांच्या हातात एक घागर दिली, जा ते भरून आण. नामदेव म्हणले काय हरकत नाही. त्या विहिरीमध्ये नामदेव गेले, पाणी घ्यायला लागले. तेवढ्यात ते भूत प्रकट झालं, असं भलं मोठं असं लांबच्या लांब. नामदेवांचा एक हिंदी अभंग आहे पंजाबमध्ये, तर त्या अभंगात नामदेव म्हणतात, भले पदारे लंबकनाथ. लंबक म्हणजे असं लांबच्या लांब तो उभारलेला असं विचित्र रूप दिसलेलं. तर त्या भूतामध्ये सुद्धा नामदेवाला देव दिसला, पांडुरंग दिसला. नामदेव म्हणजे देवा, अरे वा तुझं वेगळंच रूप आहे म्हणले, असं लांब रूप घेतलं म्हणले, वा वा छान छान. आणि ह्या नामदेवांच्या लीन गोड शब्दामुळं ते भूत नरमलं आणि नामदेवांची शरणागती केली, मला इथनं मुक्त करा असं म्हणले. काय हरकत नाही, चलो तुला मुक्त करतो म्हणले. एका खांद्यावरती ते घागर धरले नामदेवांनी, एका हाताने धरून ते भूत गावात घेऊन आले. गावातल्या लोकांनी पाहिलं, अरे 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 अरे, आतापर्यंत हे भूत विहिरीमध्ये होतं ते बरं होतं, हे तर गावात आणलं, आता आपल्याला काहीच करता येणार नाही. लोकांनी दार लावून टाकले सगळ्यांनी. नामदेव म्हणले, अरे या तुमची पाण्याची घागर भरून आणलेली आहे, पहिले उसको छोडो,
पहिले उसको छोडो, म्हणजे त्या भूताला सोड, मग तू ये. मग नामदेवांनी त्याला मुक्ती वगैरे दिली. आणि मग हा नामदेवांचा प्रताप पाहून हा खरंच चमत्कार करणं हा संतांचा स्थायी भाव नाहीये. बरोबर. पण ह्या घटना त्यांच्या जीवनात होत असतात. जसं ज्ञानोबांच्या जीवनात रेडा बोलला, बरोबर. भिंत चालवली, हे चमत्कार करायसाठी संत नसतात, पण ते ओघामध्ये होत असतात ते गोष्टी. आणि तसंच नामदेवांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. तिथे एक घुमान नावाचं गाव आहे. तिथं नामदेवांनी 20 वर्ष कार्य केलं. ती कर्मभूमी नामदेवांची म्हटली जाते. त्या घुमानच्या जवळच एक गाव आहे, त्या गावाचं नाव आता पटकन लक्षात येणं माझ्या. तर तिथे एक लोकांनी नामदेवांच्या अंगावर काठी फेकली आणि ती काठी जर जमिनीत लावली आणि त्याचं जर झाड झालं तर तो आमच्या गावात येणार हो बाहेर, असं ते लोक म्हणले होते. ती काठी तिथं नामदेवांनी अशी रवली तर त्याचं झाड निर्माण झालं आणि ते झाड होतं बोराचं. आजही 700 वर्ष होऊन गेले तरी ते झाड अजूनही आहे, आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या झाडाला सपोर्टिंग वगैरे त्यांना आता केलेलं आहे. जसं पांडुरंगाच्या मंदिरात कानोपात्र्याचं झाड आहे, त्याला सपोर्टिंग वगैरे केलेलं आहे. तसं तिथं नामदेवांच्या त्या बोराच्या झाडाला सपोर्टिंग वगैरे करून आजही ते झाड जिवंत आहे. आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. अगदी चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तर ते इतिहास आपल्याला तिथं पाहायला मिळतो. तिथल्या सगळ्या लोकांना एक विध करून पंजाबी लोकांना सुद्धा भक्तीची ओढ निर्माण केली. आणि तिथं नामदेवांचे शिष्य वगैरे परिवार आपल्याला पाहायला मिळतो. तिथं नामदेवांचा गुरुद्वारा आहे. त्या आसपासचे लोक नामदेवांचे अभंग वाचल्याशिवाय पाणी पित नाहीत. आजही तो प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. गुरु ग्रंथ साहिब मध्ये गुरु ग्रंथ साहेबामध्ये ज्यावेळेस शिखांचा मनुष्य गुरु न करण्याचा निर्णय झाला त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनेच, की इथून पुढं गुरु आपले अभंग म्हणजे ग्रंथच आपला गुरु होईल, मनुष्य गुरु होणार नाही. का होणार नाही? तर त्यांची भावना अशी आहे, गादीवर जर मनुष्याला गुरु म्हणून आपण बसवलं तर गुरु हा भेद निर्माण, मनुष्य भेद निर्माण करू, गुरु नाही, मनुष्य भेद निर्माण करू शकतो, पण ग्रंथाच्या मध्ये भेद नाही होणार. सामान्य मनुष्याला तरी तीच कृपा करणार, मोठा मनुष्य आला तरी तीच कृपा करणार. पण गुरुच्या माणसाच्या हातून ह्या गोष्टी घडू शकतात. एखादा मोठा मनुष्य आला त्याला जवळ बसवतात, सामान्याला त्याला बरं एवढं करून मोकळं करतात. तसंच शब्द फिरवा फिरवीचे एक भानगड ग्रंथाच्या ठिकाणी नाही. म्हणून सब शिकों को हुकुम आहे गुरु मानियो ग्रंथ. त्यांच्या गुरूंनी सांगितले की आजपासून मनुष्य गादीवर बसणार नाही, आपला ग्रंथच गादीवरती बसतील आणि त्यांनाच आपण गुरु मानायचं. आणि तेव्हापासून शीख धर्मामध्ये ग्रंथालाच गुरु मानतात. आणि त्या ग्रंथ निर्माण करताना कसं केलं तर त्या काळामध्ये जे महात्मे होते त्यांना मान्य असलेले त्या सगळ्या संतांचे अभंग एकत्र करून तो ग्रंथ केला. त्यामध्ये नामदेवांचे जवळजवळ 60 ते 61 अभंग त्यामध्ये घातलेले आहेत. आणि त्याचं त्यांच्या गुरुद्वारामध्ये रोज पठण होतं. ते अभंग म्हटले जातात, गायले जातात श्रद्धेनं, भावनेनं. एवढंच काही एक जीवनातला प्रसंग घडलेला तुम्हाला सांगतो. आम्ही घुमानला 2000 साली नामदेव गाथ्याचं पारायण केलं. माझे वडील श्री गुरु तुळशीदास महाराज त्यावेळेस पारायणात नेतृत्व करत होते. आणि त्या काळामध्ये पंजाबचे मंत्री, त्यांचं आता नाव पटकन मला सांगता नाही पण अंदाज सांगतो, प्रकाश सिंग बादल होते आणि ते तिथं आले होते. आमचं पारायण सुरू होतं. पारायण सुरू आहे हे पाहिल्यानंतर ते तिथंच बसले. साईडनी सगळ्या चपला वगैरे होत्या. साईडनं जिथं बसले ना तिकडनं साईडनं लोकांनी बाहेरच्या बाजूला, दाराच्या बाजूला बसले होते. का तर अभंगाचं पारायण चालू आहे आणि त्यांच्यात नियम आहे की पारायण चालू असताना मध्ये जायचं नाही. आणि तो नियम पाळून ते तिथंच बसले. पारायणाचे मधली सृष्टीवाले 1, 2, 5, 10 मिनिटं कमी होते तोपर्यंत ते तिथं बसले. ते म्हणले का बसले? बाबाजी के अभंग बानी अभी उनका गायन हो रहा है, उस समय हम चलकर नहीं जा सकते, हम इधर ही बैठेंगे. तर त्यांनी ती मर्यादा पाळली की अभंग चालू असताना, वाचून चालू असताना त्यांनी मध्ये चालण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. इतकं अभंगाला, ग्रंथाला मानणारे लोक ते आहेत आणि ते नामदेवांना गुरुच मानतात. संत नामदेव महाराजांनी ज्या उपासना सुरू केल्या होत्या त्याचा आता तुम्ही एक वंशज म्हणून त्या कशा प्रकारे त्या पुढे नेत आहे? नामदेवांनी घालून दिलेलं आमचे वंशी हरिकीर्तन, नाही अनेक साधन, आमचे वंशी हरिकीर्तन. आणि हे जे आमची परंपरा आहे, ह्या परंपरेमध्ये आजही आम्ही कोणते बदल केलेले नाहीत. तीच उपासना, तेच नेम आजही आमच्या 18वी पिढी आता माझ्या मुलाची आहे. तर आमचे वंशी ह्याच गोष्टी आहेत आणि ह्याच गोष्टी आम्ही करत आहोत.
यामध्ये बदल आम्ही अजूनपर्यंत केलेला नाही आणि करण्याची इच्छाही नाही. नामदेवांच्या नातवाला देवानं शब्द दिला होता की ज्या वेळेस प्रसंग असा घडला समाजाच्या प्रसंगातून, थोडा समाजाचा प्रसंग आपला राहायला सांगायचा की आषाढी वारीचा प्रसंग घडला होता ना. आषाढी वारी म्हणजे नामदेव इथं आले आणि विनंती केली देवाला, आषाढ शुद्ध एकादशी नामावली विठ्ठल असे आज्ञा द्यावी व मध्ये समाधी विश्रांती लागे. देव म्हणले नामदेवा, आषाढी वारीत समज तुला कशी शक्य आहे? हा आषाढीचा सोहळा माझा आहे, हा उत्सव माझा आहे आणि तुला समाधी थांब म्हणले. देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी, म्हणजे 15 दिवस थांब, तुझी सगळी व्यवस्था मी करतो. नामदेवाला सहन झालं नाही. आतापर्यंत माझे लाड पुरवले आणि ह्या क्षणाला तुम्हाला असं म्हणतोय. राग आला. रुसला असे नामा उभा गोड पारी. इकडं संपूर्ण आषाढी यात्रेचा प्रसंग आहे. लोक भक्त मंडळी भगवंताच्या पाया पडण्याकरता उभारलेले आहेत आणि इकडे नामदेव देवासंग बांधतायत. देवाला काय करावं सुचना, कारण नामदेव म्हणजे जीव आहे देवाचा. रुसून गुरुड पारापाशी जाऊन उभारले नामदेव, देवाकडे बघच ना. अरे तू काय समजतोस, दुसरी पंढरी निर्माण करील, दुसरा पांडुरंग निर्माण करील, हे नामदेवाचे शब्द आहेत. येत नाहीस, मला समज येत नाहीस, अरे थांब. देव सगळं सोडून नामदेवाजवळ आला. पितांबर धारी पालवितो. नामदेवाची समजूत पडते. नामदेवा, अरे असं रुसू नकोस, का रुसतोयस तू? देवा डोळ्यातनं घळघळ 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 आशीर्वाद आहेत आणि आशीर्वाद देव नामदेवाला कडकडून मिठी मारलेले. नेत्रोदके शाळीले सर्वांग हे. नामदेवाचं अंग नेत्रोदकाने देवाच्या भरून गेलेलं आहे. का असा हट्ट करतोयस? थांब, 15 दिवस थांब. अरे माझ्या अंतःकरणात तुझा उत्सव फार मोठा करायचा आहे. एवढा मोठा उत्सव मी पंढरीमध्ये तुझ्या करता करणार आणि तू असं का? नाही, मला आत्ताच समाधी पाहिजे. समाधीच तुला पाहिजे ना? चल, जरी येसी वैकुंठा याची वेळा, तुला वैकुंठात नेऊन बसवतो म्हणले. वैकुंठाधिपती तुला मी बनवतो म्हणले. माझं सिंहासन तुला देतो म्हणले. सिंहासनावर माझ्या उभार. काय तुला पाहिजे ते सांग, मी सगळं करतो, पण पक्षभर थांब. मी सगळ्या गोष्टी तुझ्याकरता तयार करणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुझ्या फार मोठ्या मला करायच्या आहेत. तरी नामदेव ऐकणार. वैकुंठात चल. मग नामदेव म्हणजे वैकुंठात जाऊन काही करावे, उगीचा पैसा मौन नेहरू. वैकुंठात काय आहे? नामा म्हणे माझं इथे जीव ठेव, मला इथंच ठेव, मला वैकुंठात नको. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको, आडाआडी घालू आम्हा. इथं काय काम आहे आमचं? आम्हाला नको आहे. महाद्वारातच समाधी घेतली. मग 15 दिवस देवाच्या आग्रहाकरता नामदेव थांबले आणि 15 दिवसानंतर कपाळपूरचा काला पौर्णिमेला झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाद्वार काला. महाद्वार काला पूर्वी पांडुरंगाचा नामदेव करायचे आणि त्यानंतर कान्हैय हरदास महान भगवत भक्त झाले, त्यांच्याकडे पादुका दिल्या. नंतर नामदास त्यांना खांद्यावर घेऊन काला करतो. हा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. मग त्या काळात महाद्वार काला झाल्यानंतर त्या दिवसापासून नामदेवांच्या समाधी सोहळ्याला देवानं सुरुवात केली पंढरीमध्ये. आणि मग काय, चंदनाचे खांब उगवले. चंदनाचे मंडपाला खांब होते नामदेवांच्या समाधी सोहळ्यासाठी. अनेक प्रकारचे जेवणाचे पदार्थ देवाने बनवले होते. अनेक प्रकारचे भात, चटण्या, कोशिंबिऱ्या, भाज्या, चंदनाचे वेल, काय अनेक फळं वगैरे सगळी लावलेली होती. असे म्हणजे बरंच सुंदर वर्णन त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं करणारा विश्वकर्मा होता. विश्वकर्म्याकडनं देवानं मंडपाची स्थापना केली होती वगैरे वगैरे सगळं. आणि मग त्यामध्ये मुख्य दिवस दशमी, एकादशी, द्वादशी. दशमीला ह्या गोष्टीला अजून विशेष रूप त्याला प्राप्त झालं. एकादशीला दिवसभर कार्यक्रम, संध्याकाळी जागर वगैरे सगळा झाला. द्वादशीला सकाळचं कीर्तन, दुपारचं कीर्तन, हरिपाठ, त्यानंतर संध्याकाळी कीर्तन, पूर्ण रातभर जागर. आणि मग हा द्वादशीची क्षीरापत झाली आणि दुसऱ्या दिवशी त्रयोदशी दिवस. आणि त्रयोदशी दिवस नामदेवांना समाधी देण्याचा प्रसंग निर्माण झाला. नामदेवाला तिथं घेऊन देव आलेले आहेत पायरीपाशी. नामदेवांच्या घरच्यांना कळलं की नामदेव समाधी घेत आहेत. तो पण माहित नव्हतं घरच्यांना, काय रक्कम चालला असंच माहित होतं. मग त्यांना कोणाचं सांगितलं की नामदेव समाधी घ्यायला लागलेत. आणि मग नामदेवांचे आई वडील आले, मंडळी आली, नामदेवाची बहीण आली, नामदेवाचे सगळे मुलं आली, सुना आल्या. त्यामध्ये अपवाद फक्त एक सून, मोठी सून बाळणपणा करता, जिचं नाव लाडाई आहे, माहेरी गेली होती. आपल्यात नियम आहे की पहिलं बाळणपण माहेरी करतात आणि त्याच नियमाप्रमाणे तिकडे बाळणपणाला गेल्या होत्या. त्यामुळे तिला हा प्रसंग काही माहित नाही पंढरपूरमध्ये काय घडतोय ते. आणि मग अचानक तिथं आले नामदेवाचे आई वडील. म्हणजे नामदेवा, अरे आई वडिलाच्या ती मुलांनी समाधी घे ना, कसं शक्य आहे? आमची अवस्था काय? पत्नी म्हणली, मी माझ्या देखत तुम्ही समाधी घेता, मला काय वाटेल म्हणले. मुलं म्हणू लागली सगळ्या. म्हणजे आणि तेवढ्यामध्ये देव नामदेवला देवाकडे बघतात, म्हणतात देवा ह्या क्षणाला हे काय विघ्न माझ्याकडे आणलं म्हणले. देवा तू, देवाला सगळ्या गोष्टी पुढच्या माहीत असतात.
देव म्हणले काळजी करू नको, यांची व्यवस्था मी केली आहे, मला माहित आहे हा प्रसंग घडणार आहे. आणि मग नामदेवांच्या बरोबर 14 माणसांना जनाबाईसह भगवंतानी ती पायरी जी आहे ना, त्या पायरीच्या ठिकाणी असे क्रमवार बसवलेले आहेत. नामदेवांचे आई वडील, नामदेवांची मंडळी, मुलं, सुना, मुलगी, असे सगळे तिथं बसवलेले आहेत. आणि त्यामध्ये नामदेवांनी पायरीवरच का समाधी मागितली, पायरीच्या ठिकाणी का मागितली, तर संत पाय हिरे वर देते. पांडुरंगाच्या दर्शनाला येणारा संत महात्मा, मग तो कोणी असू द्या, होका उत्तम चांडाळ, पायी ठेवीन कपाळ, तो कसाही असू द्या, कुणीही असू द्या, पण तुझ्या दर्शनाला आलाय ना, तो माझ्याकरता संतच आहे. आणि याच भावनेनं तेथे चरणरज माझ्या अंगावरती पडावेत आणि त्यामुळं मला आनंद प्राप्त होईल. घडे चरणरज स्नान, तो कुंभारे सांगतात, ते चरणरजाचं स्नान मला प्रेमामृताचं पान मिळेल आणि संतांच्या चरणरजाचं स्नान मला घडत जाईल. तुझ्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक संतांचे चरणरज माझ्या अंगावरती पडावे, ही नामदेवांची भूमिका असल्यामुळं नामामने मज येतेची व ठेवी आणि वास सदा देई चरणाजवळी, या न्यायाने नामदेव पांडुरंगाच्या पायरीवरती समाधी घेतली. म्हणजे काय बोलावं सुचत नाही. प्रसंग असा समोर डोळ्यासमोर उभा राहतो, असं म्हणजे भाऊक होतं माणूस. हो, आता आपण उल्लेख केला की पंजाबमध्ये सुद्धा त्यांचं कार्य आहे, त्यांची शिष्य परंपरा तिथं पण आहे. ते शिष्य कधी पंढरपूरला इथे येतात का दर्शनासाठी? हा, पंढरीमध्ये असं कंटिन्यू ठरलेल्या टायमात येत नाहीत, पण जे ज्या अर्थी इकडं येण्याचा प्रसंग निर्माण झाला ते येतात. आज येतात. आजही आमचं तिथं मोठ्या प्रमाणात थाटामाटात स्वागत करतात. आमचं करतील यात विशेष नाही, पण पंढरपुरातनं मी आलोय असं जरी एखादा म्हणला तरी त्याला ते नामदेव समजून स्वागत करतात आजही. हो, एवढी त्यांची श्रद्धा आजही नामदेवावरती आहे. महाराज, छान वाटलं गप्पा मारून. आज अचानकपणे ठरलेला हा पॉडकास्ट होता आपला. कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन नाही, काय नाही. आपण वेळ दिला, तुमचं खरंच मनापासून खूप आभार आहेत तुमचे. हो, तुम्ही नामदेव करता एवढा 8 तास करता, मला तेवढं करणं गरजेचं होतं आणि त्या निमित्ताने सगळ्याला कळलं ना ते. बरोबर आहे. आपल्या चॅनेलचा उद्देशच आहे की ज्या पंढरपूरच्या काही परंपरा असतील, काही संत आहेत, त्यांचा इतिहास ज्या मिथ्यापेक्षा सत्याच्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर ते पोहोचवण्याचं कार्य आपण करतोय. वा, छान. आपला उद्देश छान आहे. पांडुरंगाने आपल्याला अशी सद्बुद्धी द्यावी आणि अनेक संतांचे उपक्रम आपल्या हातनं व्हावेत आणि ते जगापुढे यावेत. जगाला ते संत महात्मे, त्यांचं चरित्र, त्यांची परंपरा कळावी, या गोष्टीकरता मला शुभेच्छा आणि नामदेवांचा आशीर्वाद.